कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिश वर आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार. खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या खुनाचा क टाकला होता. खोक्या हरणांना मारून त्यांचे मांस सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईमध्ये आणलं होतं. सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. बिश्नोई समाजाच्या लोकांना कुणी मुंबईत आणलं? खोक्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जाण्यामागे कुणाचं डोकं याची चौकशी व्हावी, धसांची मागणी. कटाबाबत सर्व माहिती धस मुख्यमंत्री फडणवीसांना देणार. सुरेश धस यांच्याकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. खोक्या हरणांचं मांस धसांना द्यायचा असं स्थानिकांचंच म्हणणं. टीपी मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा. सुरेश धस यांना फसवलं जातंय. हरिण आमचं देव, आम्ही कधी मारलं नाही. घरी सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकऱ्याचं होतं. खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले यांच्याकडून स्पष्टीकरण. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते, पण मी पंकजा मुंडेंच्या विरोधात लढण्यास नकार दिला. अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट. धनंजय मुंडेंच्या जवळच्या राजेंद्र घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या. 20 कोटींच्या जमिनी 8 लाखात घेतल्या. अंजली दमानिया यांचा आरोप. घनवट यांनी आरोप फेटाळले. अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर राजेंद्र घनवट TV9 मराठीवर. राजेंद्र घनवट यांनी अंजली दमानियांचे आरोप फेटाळले. विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांवर घनवटकडून खोटे गुन्हे. धनंजय मुंडेंकडून फोन आल्यामुळे 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. माहिती देताना शेतकरी महिलेला अश्रू अनावर. 2 कंपनीच्या संचालकपदी राजेश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट. धनंजय मुंडे आणि घनवटचे व्यवहार तपासा. अजित पवार आणि बावनकुळेंनी चौकशी करून कारवाई करावी. अंजली दमानिया यांची मागणी. बीड कारागृहातील राड्यानंतर कारागृह प्रशासनाच्या हालचाली. मकोकामधील आठवले गँगची नाशिक कारागृहामध्ये रवानगी. आठवले कुटुंबाचा नाशिक कारागृहामध्ये नेण्यास विरोध. कुणाल कामरानं मिश्किल ट्विट करत सरकारला पुन्हा डिवचलं. कलाकाराला लोकशाही पद्धतीने कसं मारायचं याची मार्गदर्शक तत्व मांडत कामराचा राज्य सरकारवर निशाणा. कुणाल कामराच्या 2 फेब्रुवारीच्या शो मधील प्रेक्षकांना सुद्धा पोलिसांकडून समन्स. नया भारत शो मध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार. काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाल्याची माहिती. मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवणार. राऊतांचं मानसिक संतुलन बिघडले. चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर. कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी 2 आरोपींना अटक. उस्मान सय्यद नंतर रामेश्वर उर्फ राण्या भोसले ही देखील अटकेत. अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले. अडवाणींचा हक्क होता, त्यांना सत्तेवरून बेदखल केलं, संजय राऊतांचा दावा. तर सप्टेंबरमध्ये मोदी 75 वर्षांचे होत असल्यामुळे त्यांना निवृत्त व्हावं लागणार, राऊतांचं विधान. मंत्रिपदातून डावलल्यामुळे भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांची पुन्हा खदखद बाहेर. दिल्लीचे तख्त महाराष्ट्रानं राखायचं असल्यास चंद्रपूरला वजा करून चालणार नाही. मुनगंटीवारांकडून नाराजी व्यक्त. उद्या दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेमध्ये मांडणार. विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार. बनासकांठामध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग. 17 जणांचा होरपळून मृत्यू. अनेक कामगार जखमी. पाणी तापवणाऱ्या बॉयलरचा स्फोट झाल्याचा अंदाज. जेजुरी गडावरील भंडाऱ्यामध्ये भेसळ. भाविकांच्या आरोग्यासह जेजुरी गडालाही धोका. भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची माजी प्रमुख विश्वस्तांची मागणी. अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट. जळगाव नाशिकला ऑरेंज, तर ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट. नोएडामधील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग. 50 लोकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश. जीव वाचवण्यासाठी लोकांच्या इमारतीमधून बाहेर उड्या. कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.